नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा महिलांसाठी, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, त्याचबरोबर वृद्धबकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। मित्रांनो, तुमच्या समोर मी आता 3 बातम्या दाखवणार आहे आणि त्या बातम्या व्यवस्थित वाचून झाल्यानंतर सरकारने हा जो निर्णय घेतलाय तो निर्णय योग्य की अयोग्य, आपल्यामध्ये सरकारने मतभेद निर्माण केलाय का, सरकारने आपल्याकडे पाठ फिरवले का, असं मला वैयक्तिक वाटतंय। तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगायचे। राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला निर्णय काय आहे तो आपण या ठिकाणी पहिल्यांदा जाणून घेऊया। मित्रांनो, राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा एक निर्णय घेतलाय। एबीपी माझा या विश्वासाच्या चॅनेलवरती एक अतिशय महत्त्वाची बातमी आले। या ठिकाणी असं म्हटलंय, मोठी बातमी, सरकारी नोकरदारांना खुशखबर, 5 दिवस आधीच पगार मिळणार, आर्थिक तंगी होऊ नये म्हणून राज्य सरकारने घेतला अतिशय महत्त्वाचा निर्णय। त्यानंतरची साम टीव्ही वरती किंवा साम या न्यूज चॅनेलवरती अतिशय महत्त्वाची बातमी आले। राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारकांना गणराय पावलाय। सरकारी नोकरदारांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस आधीच येणार। गणेशोत्सव सणाचा उत्सव आणि गणेशोत्सवाची धूम लक्षात घेऊन सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलाय। राज्य सरकारकडून शासन निर्णय काढून 1 सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्याचा सरकारने दिली मान्यता। आणि लोकमत या न्यूजपेपरवरती एक दुसरी बातमी आली, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार गणपतीपूर्वी होणार। गौरी गणपती सणांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट 2025 या महिन्याचे वेतन 26 ऑगस्टला जमा केले जाणार। या संदर्भातील शासन निर्णय वित्त विभागाने गुरुवारी जाहीर केले। आता मित्रांनो, ह्या 3 बातम्या ऐकल्यानंतर तुम्हाला या सरकारविषयी काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करायचे। मित्रांनो, जर या लोकांचे, या कर्मचाऱ्यांचे जर सण उत्सव आहे, त्यांना जर गणपतीचा उत्सव आहे, गौरी गणपती त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्यांना आर्थिक तंगी बसू नये यासाठी हे पगार त्यांचा 5 दिवस अगोदर त्यांच्या खात्यात देणार आहे। त्यांना पैशाची अडचण निर्माण होऊ नये यासाठी 5 दिवस त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पगार त्यांचा दिला जाणार आहे। सरकारने हा जो निर्णय घेतलाय तो निर्णय अतिशय चांगला आहे त्यांच्यासाठी, आणि त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला याला आपण दोष देत नाही। चांगला निर्णय आहे, सरकारने हा जो निर्णय घेतलाय त्यांच्यासाठी चांगला आहे। पण माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना गौरी गणपतीचा सण नाही का, त्यांना आर्थिक तंगी नाही का, त्यांना पैशाची अडचण नाही का, त्यांना सण उत्सव नाही का, मग हा भेदभाव का केला जातोय? जरी ही योजना असली तरी इतर योजनांच्या बाबतीत जर विचार केला तर गुढीपाडवा असेल, रक्षाबंधन असेल, 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, अशा किंवा नवीन वर्षाची सुरुवात असेल, अशा अनेक वेगवेगळ्या इव्हेंटला राज्य सरकारने अनेक योजनांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेतले। मग आता गौरी गणपतीच्या सणाच्या निमित्ताने राज्य सरकारने शासन निर्णय सुद्धा जाहीर केलाय। डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केलाय। पण त्या शासन निर्णयामध्ये जर एक मुद्दा टाकला असता की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सप्टेंबर महिन्याचे पैसे या वर्षी या वेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून 6 दिवसापूर्वीच राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल असं जर सांगितलं असतं तर खूप काही चांगलं आणि बरं झालं असतं। परंतु मित्रांनो, राज्य सरकारने असा निर्णय घेतलेला नाही। मी सरकारला या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतोय की तुम्ही असा मतभेद करू नका। तुम्ही त्यांच्या बाबतीत जो निर्णय घेतलाय हा अतिशय चांगला आहे, काहीच वाईट नाहीये। पण माझ्या निराधार बांधवांच्यासाठी, सण उत्सवासाठी जर तुम्ही असंही तुम्ही 5-6 तारखेला पैसे देणारच आहेत, मग जर आणि तो निधीची तरतूद सुद्धा तुम्ही केले, मग 4 ते 5 दिवस अगोदर हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जर दिले तर नक्कीच या सण उत्सवाच्या निमित्ताने त्या पैशांचा खूप मोल वाढणार आहे आणि निराधार बांधवांचा आशीर्वाद या सरकारला लाभणार आहे असं मला वैयक्तिक वाटतंय। मित्रांनो, राज्य सरकारने हा जो निर्णय घेतलाय तो चांगला वाईट जे काही असेल ते, पण सरकारने हा मतभेद करू नये किंवा करावा नाही आणि राज्य सरकारने लवकरात लवकर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे सप्टेंबरचे पैसे 5-6 तारखेला देण्याच्या नियमात असतं तो नियम बाजूला ठेवून गौरी गणपतीच्या सणानिमित्त हे पैसे जर दिले तर नक्कीच सरकारचं आभार मानावं तेवढंच कमी असणार। अशा पद्धतीने सरकारच्या या भूमिकेबद्दल तुमचं मत काय सर्वांनी कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते, या व्हिडिओच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.